अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आयुष्यात स्वामी महाराज आले आणि आयुष्य स्वामीमय झालं. तर माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज कसे आले हेच तुमच्यासोबत मला आज शेअर करायचं आहे. जेव्हा मी मुंबईमध्ये आलेली, म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं 2016मध्ये आणि 16मध्येच मी मुंबईला आलेली. 18मध्ये ना, जेव्हा मी घनसोलीला राहायला होते तेव्हा त्या सोसायटीतील लेडीजना दर गुरुवारी कुठं तरी जात होत्या. एक असा फोटो होता, असा फोटो आमचा असा फोटो होता, तो पूर्ण पॅक होता, म्हणजे कपड्यामध्ये रॅप केला होता. आणि ते दर गुरुवारी ना संध्याकाळी 5 वाजता कुठं घेऊन जायचे आणि ते त्यांची पुजारी करायचं असं मला माहिती होतं. तर पण ते कुठले महाराज आहेत का आहे ते मला काहीच माहीत नव्हतं. आणि मिस्टर ऑफिसला जायचे तेव्हा मी घरी तशी बसून राहायची. आणि तेव्हा मग मला वाटायचं की हे कुठं जातात आणि काय करतायत, मला पण यांचं करायचं असं वाटत होतं. की विचारलं मी कोणाला हे काय करतात. मग त्याने म्हटलं की स्वामी महाराज आहेत, त्यांचे सेवा करतात, दर गुरुवारी जाऊन इथे पूजा करतात, त्यांची आरती ग्रंथ असतो ते वाचतात असं मला त्या काकाने सांगितलं. मी त्या काकाने विचारलं, काका हे दर गुरुवारी कुठं जातात. त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज आहे आणि दर गुरुवारी यांची आरती ग्रंथ ते वाचतात तिकडे जाऊन. काका ठीक आहे. मग काका म्हणायला लागले स्वामी महाराजांचा लीला खूप अगाध आहे आणि तुम्ही मला माहीत नाही का स्वामी महाराज कोण आहेत ते. म्हटलं नाही मला माहीत नाही. श्री स्वामी समर्थ मी नाव ऐकलं पण नव्हतं कधी, काहीच नाही. मग तेव्हा म्हटलं की स्वामी महाराज आहेत आणि त्यांचा खूप महिमा आहे आणि तुम्ही यांची सेवा करून बघा. काका मला आवडे तेव्हा आवडत नव्हतं की देवांचं सेवा वगैरे करणं आणि पूजापाठ करणं असं मला काय जमत नव्हतं आणि मी कधी करतच नव्हते खरं सांगायचं. तेव्हा का म्हटले की तुम्ही यूट्यूबवरती पण यांचा कधी तारक मंत्र ऐकलं नाही का. म्हटलं नाही. म्हटलं मी कधीच यांचं स्वामी नाव पण ऐकलं नाही. म्हटलं काकाने काय म्हटलं यूट्यूबवरती सर्च करा आणि सांगा ऐका तारक मंत्र. श्री स्वामी सुद्धा म्हणू नका, फक्त तारक मंत्र ऐका. मग काकांचं माझं बोलणं किती 5 वाजता झालं होतं संध्याकाळच्या टायमाला. आणि मी 7 वाजता जेव्हा भाजी साफ करत होती असं बसली होती घरात भाजी साफ करत. चला म्हटलं काकांना सांगितले तारक मंत्र. मी असं सर्च केलं यूट्यूबमध्ये तारक मंत्र म्हणून. तेव्हा तर तारक मंत्र लागला. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. आणि तो भाजी साफ करता करता मी तारक मंत्र एकदा 2दा ऐकला आणि खरोखर ना तारक मंत्राच्या प्रेमातच पडले. म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत मी तारक मंत्र ऐकलं. घरात चालत होतं. मिस्टर आल्यानं पहिल्यांदा सांगितलं हा तारक मंत्र बघितलं खूप छान आहे. ते ऐकल्यानंतर ना खरंच खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. एकदम मन प्रसन्न वाटलं आणि मला म्हणजे कोणतीच भय चिंता अशी काळजी असं काहीच नव्हतं. एकदम रिलॅक्स झाले मी तेव्हा. म्हणजे खूप टेन्शन होतं पण त्या टेन्शनमधून सुद्धा स्वामी महाराजांनी बाहेर काढलेलं आहे. आणि तेव्हा मी ऐकल्यानंतर ते तारक मंत्राच्या प्रेमातच पडली. मग दुसऱ्या दिवशी काकांना मी फोन केला. काकांना सांगितलं की काका मला हा तारक मंत्राची जी कुठली सेवा आहे किंवा का हे करायचं सांगा. म्हटलं मी हे करेन. मग काकाने मला त्या एका केंद्रातून जाऊन जुहीनगरला केंद्र आहे, जुहीनगर की नेरळला केंद्र आहे कुठं तरी, त्या केंद्रातून त्यांनी मला जपमाळ आणून दिली, स्वामींचं नित्य सेवेचं पुस्तक आणून दिलं आणि श्री स्वामी चरित्र सारामृत अशी 2 पुस्तकं आणि एक जपमाळ अशी काकाने मला आणून दिली. आणि त्यांनी स्वतः वाचून दाखविलं की कसं वाचायचं. संस्कृतमध्ये पण होतं आणि मराठीमध्ये पण आहे. त्यांनी मला सांगितलं हे कसं वाचायचं, कसा शब्दांचा उच्चार करायचा हे पण त्यांनी सांगितलं. काकाने मला सांगितलं जपमाळ कशी करायची, कोणत्या बोटामध्ये पकडायची, कसं करायचं त्यांनी सगळं सांगितलं. आणि त्यास संकल्प कसा करायचा आणि स्वामी महाराजांचं पारायण कसं करायचं हे सांगितलं. कारण की तेव्हा मला खरंच एका गुरुची गरज होती. कारण की मी टोटली डिप्रेशनमध्ये होते तेव्हा. डिप्रेशन म्हणणं कारण प्रत्येकाला आई व्हायचं असतं आणि त्यावेळेस माझ्यासोबत असं काही झालं की मी आई होणार नव्हते. डॉक्टरांनी सांगितलं की तू कधीच आई होणार नाहीस म्हणून. आणि त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये स्वामी महाराज आले आणि खूप काही चेंजेस झाले माझ्या आयुष्यामध्ये आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ते मी तुमच्या पारायण कसं केलं आणि काय झालं माझ्यासोबत हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. पण जेव्हा मी तारक मंत्र ऐकलं ना त्या तारक मंत्राच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून खूप चेंजेस झाले. माझ्या हेल्थमध्ये सुद्धा चेंजेस झाले, माझ्या माइंडमध्ये चेंजेस झाले आणि माझ्या मिस्टरांना पण चेंज झाले. जेव्हा मिस्टरांनी सांगितलं काकाने असं सांगितलं सगळं, तर काकांना मिस्टरांना पण तारक मंत्र आवडला आणि मिस्टर पण बोलले बघ तुला करायची इच्छा आहे ना हा पारायण, तुम्हाला व्हायचं ना स्वामी सेवे वगैरे तुला करायचं आहे ना मग कर. म्हटलं बिंदास कर, मला काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांनी सांगितलं आणि मी पण मग पारायणाला सुरुवात केली. मी खूप डॉक्टर केलेले, खूप काही केलं पण मला कशानेच काही फरक पडला नाही. पण जे एक पारायण आहे ना त्याला खूप फरक पडला आणि आज माझी लाईफ खूप छान झालेली आहे. 2 मुलं माझ्यासोबत आहेत स्वामी समर्थ आणि खरंच खूप भारी वाटते आता. जर हे पाठीमागे बसले ते स्वामी महाराज नसते ना आज तर मी त्या तिथं बसले नसते. म्हणजे म्हणतात ना प्रत्येकाचे गुरु वेगळे असतात. मी म्हणत नाही की तुम्ही हेच गुरु करा असं करा, नाही. पण स्वामी महाराजांचं असं आहे ना, म्हणजे मला शब्दात सांगता व्यक्त करता येत नाही आहे की माझ्यासाठी स्वामी महाराज का आहेत ते. कारण किती सांगितलं काही केलं तर काहींना स्वामींचे अनुभव येतात तर काहींना अनुभव येत नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने पॉझिटिव्ह विचार करायला हवा. असं नाही की आज आम्ही स्वामी सेवा केली सकाळी आणि संध्याकाळी माझा रिझल्ट यायला पाहिजे असं काही नाही. आपण जी कोणती सेवा करेन ना तो मनोभावे करायला हवे. मला वाटतं स्वामींनी द्यावं म्हणून स्वामींची सेवा करू नका. आता स्वामी महाराजांनी खूप काही दिले म्हणून स्वामींची सेवा, तर मला तर खूप काही दिलेलं आहे. आणि आपण जसा विचार करतो की हे स्वामी महाराज मला हे देऊ देत, पण त्या देण्यापूर्वीपेक्षा आपण स्वतः स्वामींची सेवा केली की स्वामी महाराज कधीच आपल्याला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. आणि कधीही जा स्वामींच्या मठामध्ये का कुठे जा, स्वामींना आपली जी तुमची इच्छा आहे ती बोला, स्वामींना नमस्कार करा, स्वामींना मुजरा करा आणि जी तुमची इच्छा ते सांगा. बघा स्वामी महाराज तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करतील. ते खरंच खूप स्वामी महाराजांचा आघात महिमा आहे.
भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि भिवू नकोस तू मी तुझ्या पाठीशी. स्वामी महाराजांना आवाज आला आणि खरंच आज माझ्या ते पाठीशी आहेत. आणि बघा पाठीशी आहेत ना माझ्या स्वामी महाराज. खूप म्हणजे खूप अनुभव आहेत मला स्वामींचे, आणि खूप खरंच स्वामी महाराजांचा लीला नागात आहे. तारकमध्ये तर एवढा अनुभव आला ना मला, खूप खूप म्हणजे एवढा त्रास होतो मला, एवढा त्रास होता मला, एक आजार होता आणि त्याचा ना खूप त्रास होता. खूप डॉक्टर केले, खूप काही केलं, त्यांना काहीच फरक पडला नाही. पण जे स्वामीचं तारक मंत्र होतं ना, त्यांना खरंच खूप म्हणजे खूप फरक पडला मला. तारक मंत्राचं तीर्थ. आता हे तीर्थ कसं बनवायचं, पारायण कसं करायचं हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.